नमस्कार मंडळी, मी पूजा मंडे व्लॉग यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते। तर आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला मी एक स्नॅक्स सांगणार आहे। एकदम झटपट आणि सोपी रेसिपी ही बघा। म्हणजे काय झालता विषय माहिती आहे का, माझ्याकडून 2 पिठाचं गोळं शिल्लक राहिलेलं। तुमच्याही घरात असं होतच असेल कधी ना कधीतरी, म्हणजे कायम ज्याला मेजरमेंट माहिती आहे जेवढं आपल्याला पीठ लागणार आहे तेवढंच आपण मळतो, पण एखाद वेळेला असं होतं की 1-2 गोळं शिल्लक राहते चपातीचं। मग त्याचं काय करायचं तुम्हाला सांगते, लहान पोरांना तुम्ही देऊ शकता ही खायला। तर माझ्याकडं 2 चपातीचं कणिक शिल्लक राहिलेलं ते मी त्याच्यावर असं पसरून घेतलंय बघा। आणि ह्यावरतीच चाट मसाला थोडासा पसरवलाय, नंतर ते ऑर्गॅनिक चिली फ्लेक्स असतं ना ते टाकले, थोडंसं पसरून घेतले, आणि नंतर थोडीशी कसुरी मेथी आणि थोडासा मॅगी मसाला टाकलाय। आता ह्यामधला सगळ्यात मेन पॉइंट असतो तो त्याचा क्रिस्पीपणा आला पाहिजे आपल्याला स्नॅक्स खाताना। त्याच्यासाठी मी ह्याच्यावर 2 चमचा कॉर्नफ्लोअर टाकले, नंतर ह्यामध्ये लाल तिखट पण टाकून घेतले, चवीनुसार मीठ टाकून घेतलं, आणि हे सगळं आता असं फोल्ड करून घेतलंय बघा। म्हणजे आपल्याला हे पीठ मळायचं आहे, ह्याच्यामध्ये काही पाणी वगैरे वापरलं नाही मी, हाय असंच मळून घेतले। बघू शकताय असंच मळून घ्यायचं, हे मसाला सगळा बाहेर येतोय तसंच कसं तरी मळून घेतलं। आणि तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात मला कमेंट करून सांगा बरं का, नक्की आवडत असतील तर। आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला पण प्रेस करा, मग माझ्या रेसिपीचं किंवा व्लॉगचं तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफिकेशन मिळेल। आता हे पीठ मळून झालं, याचं मी 2 गोळं तयार करून घेतलेली। आता हे कॉर्नफ्लॉवरमध्येच बुडवायचं आहे, कोरड्या पिठामध्ये, आणि आपल्याला पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे ह्याची। बघू शकता एकदम पातळ पोळी लाटून घेतली, आणि ह्यावरती आता काटा चमचा असतो का नाही त्यानं असं होल करायची आहे, ती छोटी छोटी छिद्र करून घ्यायची आहे। म्हणजे काय होईल, तळताना आपल्याला की नाही त्याच्यामधून असं फुगलं जाणार नाही किंवा हवा वगैरे जाणार नाही त्याच्यामध्ये, ह्याच्यासाठी। आणि आपल्याकडे काहीही असलं तरी त्यानं चाकून किंवा हे कोरण आहे बघा, ह्यानं तुम्ही असं कुठला पण शेप देऊ शकताय ह्याला। म्हणजे तुम्हाला आवडेल जे स्नॅक्स आवडतात त्याचा शेप तुम्ही देऊ शकताय। बघू शकता तुम्ही मी ट्रायंगल शेप दिलाय, आणि तेल असं कडकडीत गरम केलं, आणि ह्यामध्ये हे सगळं आता टाकले, फ्राय करून घ्यायचं। कडकडीतच तेल गरम झालेलं असलं पाहिजे, त्याशिवाय ह्याच्यातला जो पाण्याचा अंश आहे तो सगळा निघून जाणार नाही। तर हे सगळं तळून घेतले, थोडासा कलर चेंज होईपर्यंत आणि याच्या बुडबुड्या कमी होईपर्यंत तळून घ्यायचं, म्हणजे एकदम क्रिस्पी होतंय हे बघा। जसजशा बुडबुड्या कमी येतील की नाही तसं हे तळलंय म्हणून समजायचं बघा। तर बघू शकता याच्या बुडबुड्या पूर्णपणे यायच्या कमी झालेल्या आहेत त्या। आता हे आपण काढून घेऊया, आणि आपलं तयार झालेलं आहे मस्त असं स्नॅक्स। तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा, आणि हे क्रिस्पी झाले की नाही तुम्हाला आवाजावरून समजेलच बघा। तुम्हाला दाखवते, तर बघू शकता किती क्रिस्पी असा आवाज आलेला आहे, आणि मी तुमच्या देखत खाऊन पण दाखवते, खरंच क्रिस्पी आवाज येतोय, मी काय एडिट वगैरे केलेलं नाही। तुम्हाला हा व्लॉग आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला पण प्रेस करा। भेटू असेच एका पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय।